मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागपुरात भव्य महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली। चव्हाण म्हणाले की महाराष्ट्र देशात अव्वल राहावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृष्टी ठेवून काम करत आहेत। विकासाच्या या वाटचालीला धार्मिक अधिष्ठानाची जोड मिळावी यासाठी भाजपचे कार्यकर्ते राज्यभर विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील प्रत्येक मंडळात सेवा यज्ञ आयोजित करण्यात आला असून रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच विविध जनहिताचे कार्यक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान सुरू असलेल्या आंदोलनांवर टीका करताना चव्हाण यांनी ही आंदोलने प्रायोजित असल्याचा आरोप केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचा झंझावात सुरू असताना विरोधक विविध आंदोलनांच्या माध्यमातून आपला राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले। नीट पेपरफुटी प्रकरणात 7 ते 8 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कायद्यानुसार शिक्षा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले। नक्षलवादाच्या मुद्द्यावर बोलताना चव्हाण म्हणाले की केंद्र व राज्य सरकारच्या प्रभावी कारवाईमुळे नक्षलवाद मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला आहे। नक्षलवादी संघटनांना परदेशातून होणारा निधीही थांबविण्यात यश आले असून सध्याच्या आंदोलनांना परदेशातून निधी मिळत असल्याची माहिती लवकरच समोर येईल असा दावाही त्यांनी केला। हे आपणाला सर्वांना माहित आहे, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा आला पाहिजे यासाठी एक दूरदृष्टी नेता म्हणून ते सातत्याने काम करताना आपल्याला सर्वांना दिसतात। त्यांना हे काम करण्यासाठी धार्मिक अधिष्ठान हे त्यांच्या बरोबर असलं पाहिजे। या दृष्टिकोनातून सर्व स्तरावरती असणारे सर्वजण कार्यकर्ते हे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच्या दृष्टिकोनातून काम करतायत। आज इथे यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने सेवा यज्ञ संकल्प या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक मंडळांमध्ये तिथे असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहित आहे की पावसाळा असल्यामुळे साथीच्या रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असतो, रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा तुटवडा असतो आणि त्यामुळे त्याही माध्यमातून रक्तदाते मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करून देवेंद्रजींना शुभेच्छा देणार आहेत। पर्यावरण समतोल राखला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हे सुद्धा करण्यात आले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिर यांचं सुद्धा की जेणेकरून त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेकांची सेवा ही करता येऊ शकतील। सेवा ही संघटन ही भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा आहे आणि त्यामुळे देवेंद्रजींना शुभेच्छा कशा द्याव्यात तर त्या सेवा करून त्यामधून द्याव्यात अशी कार्यकर्त्यांची धारणा आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते त्यांना तशा शुभेच्छा देतात। खरं तर हे स्पॉन्सर्ड असं आंदोलन आहे। आपण सर्वजण पाहता की देशभरामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकासाचा एक फार मोठा झंझावात सुरू असताना या सगळ्या गोष्टी की ज्या गोष्टींमध्ये आपल्याला माहित आहे की ज्या नीटच्या परीक्षेचा पेपरफुटीवरून हा प्रकार घडला आणि त्यामध्ये असणारे 7-8 जण जी होती त्या सर्वांना अटक झाली आहे, ते जेलमध्ये आहेत, त्यांच्यावरती कारवाई झाली आहे, ते त्यांना कठोर शिक्षा होणार आहे। असं असताना सुद्धा कुठेही आपण पाहिलं असेल या आंदोलनामध्ये विरोधकांचा वेगवेगळा अजेंडा आहे आणि त्या वेगवेगळ्या अजेंड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला संधी कुठे मिळते का याचा त्यांना शोध आहे। नक्षलवाद संपूर्ण देशभरामध्ये मिटवण्याचं काम केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केलेलं आहे, त्याची आपण सर्वांना कल्पना आहे
आणि हा नक्षलवाद फोफावत जो होता आणि त्याला जे फंडिंग होत होतं, जे बाहेरून जे फंडिंग होत होतं, ज्या संस्थांना होत होतं, अशा बऱ्याच संस्थांवरती सुद्धा बंदी घालण्याचं काम हे केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून झालेलं आहे. याची आपणा सर्वांना कल्पना आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, काही दिवसात हे आंदोलन जे आहे हे स्पॉन्सर्ड बाय कोणाचं होतं? बाहेरच्या ज्या शक्ती आहेत विविध देशांमध्ये की ज्या ज्या यामध्ये काम करतायत, फंडिंग करतायत, ते लवकरच लोकांच्या समोर येईल. काम हमेशा चलते रहता है और ज़्यादा काम के इफ़ेक्ट्स भी, इसीलिए मेरे साथ हमेशा रहता है विठोबा का स्टे एक्टिव पेन रिलीफ ऑयल, जो दे दर्द से छुटकारा तुरंत.